स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. आता हे दोन रिलेशनशिप आपल्याला समजून घेण्यासाठी एक टेबल पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये आपण पहिला कॉलम करणार आहे युनिट ऑफ एक्स, म्हणजे कुठलीही कमोडिटी जर आपण घेतली तर त्याचा टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी चा टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर यामध्ये जो पहिला युनिट आपण कन्झ्युम करतो त्यापासून मिळणारी टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी सेम असते. या केसमध्ये आपण घेतलेली आहे 20. त्यानंतर जसा आपण दुसरा युनिट कन्झ्युम करतो त्यापासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी म्हणजे शेवटच्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही पहिल्या नागापेक्षा कमी होते. म्हणजे जिथं आपण 20 घेतलेलं आहे तर त्या जागी आता तीच युटिलिटी 16 होणार आहे. 16 + 20 या दोघांची बेरीज जर आपण केली तर 36 ही आपली काय होणार आहे, टोटल युटिलिटी होणार आहे. तिसऱ्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही दुसऱ्या नागापेक्षा कमी असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी ती 12 होणार आहे आणि 12 + 36 ती 48 होणार आहे. ओके. त्याच्यानंतर चौथ्या नागापासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी ही 8 होणार आहे आणि 8 आणि 48 56. पाचव्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही 4 होणार आहे आणि 4 आणि 56 होतात 60. त्यानंतर 6व्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही 0 होणार आहे आणि 0 + 60 0. एक टाईम नंतर युटिलिटी ही निगेटिव्ह होते. ओके. तर 0 मार्जिनल युटिलिटी झाल्यानंतर आपण जर कमोडिटी कन्झ्युम केली तर त्यापासून आपल्याला युटिलिटी मिळणार नाही, तर निगेटिव्ह होणार आहे. इथं -4 येतील, त्याच्यानंतर इथे येतील 56. ही 7व्या क्वांटिटीला मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह होणार आहे. ओके. तर हाच टेबल आपल्याला ग्राफमध्ये प्लांट करायचा आहे. तर इथं अशा प्रकारे आपण ग्राफ करूयात. त्यानंतर या ॲक्सिसला आपण टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी घेऊ आणि या ॲक्सिसला आपण युनिट घेणार आहोत. फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट, फोर्थ युनिट, फिफ्थ युनिट, सिक्स्थ युनिट आणि 7th युनिट. ओके. या ठिकाणी आपण घेणार आहोत टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी. या केसमध्ये सगळीकडे आपल्याला 4चा डिफरन्स दिसतो आहे. तर ग्राफ खूप मोठा न हो त्यासाठी मी 8चा डिफरन्स घेतो आहे. 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72. ओके. आता आपण आपले पॉईंट प्लॉट करणार आहोत. पहिल्या कमोडिटीमध्ये जी टोटल युटिलिटी आहे ती 20 आहे आणि मार्जिनल युटिलिटी देखील 20 आहे. तर या ग्राफमध्ये आपण 20 प्लॉट करणार आहोत, तो इथे. त्यानंतर दुसऱ्या कमोडिटीपासून मिळणारी टोटल युटिलिटी 36 आहे आणि मार्जिनल युटिलिटी 16 आहे. तर 36 या ठिकाणी येईल आणि 16 या ठिकाणी येईल. पुढे टोटल युटिलिटी 48 आहे आणि मार्जिनल युटिलिटी 12 आहे. थर्ड कमोडिटीपासून मिळणारी 48 आहे आणि
मार्जिनल युटिलिटी 12 आहे. त्यानंतर 56 and 8, 56 and 8. त्यानंतर 4 and 60, 4 and 60, 60वाला इथं प्लॉट होईल आणि 4वाला इथे प्लॉट होईल. त्यानंतर 60 and 0, 60चा कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि इथं 6th कमोडिटीवर 0. आणि त्यानंतर मार्जिनल युटिलिटी मायनसमध्ये गेली आहे, तर इथं -8 येतील, म्हणजे 4 या ठिकाणी येईल. ओके. आणि 7 क्वांटिटीला 56 टोटल युटिलिटी होती. टोटल युटिलिटी 56. 6th क्वांटिटीला 60चे 2 प्लॉट केलेत आपण. तर यामधून आपल्याला काय करायचं आहे, कर्व काढायचा आहे. तर आता हा परफेक्ट ग्राफ नव्हता, त्यामुळे कर्व थोडा तिरका होणार आहे आपला. तर अशा प्रकारचा हा कर्व आपण यामध्ये काढू शकतो. ओके. तर इथं काय आहे, इथं टोटल युटिलिटी मॅक्सिमम आहे, विच इज 60. आणि हा कर्व टोटल युटिलिटीचा आहे, हा मार्जिनल युटिलिटीचा कर्व आहे. आणि ह्या पॉईंटला आपण म्हणणार आहोत पॉईंट ऑफ सॅडिटी. ओके. अजून एक टेबलच्या मदतीने आपण टेबल समजून घेऊयात, आणि टेबल समजल्यानंतर तुम्ही इझिली ग्राफ काढू शकता. तर त्यामध्ये आपण पहिला कॉलम घेणार आहोत युनिट ऑफ एक्स, त्यानंतर घेणार आहोत टोटल युटिलिटी, आणि नंतर घेणार आहोत मार्जिनल युटिलिटी. टोटल युटिलिटीमध्ये कमोडिटी 1, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पहिल्या नागापासून मिळणारी टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी सेम असते. तर या केसमध्ये आपण घेणार आहोत 40, आणि मार्जिनल युटिलिटी पण येईल आपली 40. दुसऱ्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही पहिल्या नागापेक्षा कमी असते. तर इथं आपण घेणार आहोत 32, आणि 32 + 40 72. तिसऱ्या नागापासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी ही 32पेक्षा कमी असणार आहे. 24 + 72 69. चौथ्या नागापासून मिळणारी अजून कमी असणार आहे. 96 + 16 = 112. पाचव्या नागापासून मिळणारी कमोडिटीची युटिलिटी ही 16पेक्षा पण कमी असणार आहे, 120. सहाव्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही 0 होणार आहे. तर टोटल युटिलिटी 120च राहणार. त्यानंतर सातव्या नागापासून मिळणारी युटिलिटी ही मायनस होणार आहे, आणि मायनस झाल्यानंतर इथं पुन्हा 112. तर हा टेबल आपण फॉर्म केला आहे. याचा ग्राफ पण सेमच पहिल्या ग्राफसारखा येईल. इथून हा कर्व आणि खाली हा कर्व, याला म्हणणार आहोत आपण टोटल युटिलिटी, आणि याला म्हणणार आहोत आपण मार्जिनल युटिलिटी.
आय होप ही कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल.